विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सममिती ही भूमितीतील एक संकल्पना. चला तर पाहूया सममिती म्हणजे काय. या ठिकाणी मी एक कागद घेतलेला आहे. आपण कोणताही कागद, वहीचा पण कागद घेऊ शकता. आता मी या कागदाला अशा प्रकारे घडी घालणार. बघा, मी या कागदाला अशा प्रकारे घडी घातली आहे की ज्यामुळे त्या कागदाचे दोन समान भाग होतील. ज्यामुळे ज्या कागदाचे काय होतील, दोन समान भाग होतील. त्यानंतर मी काय करणार आहे तर एक रंगाचा ठिपका या कागदावर मी टाकणार आहे. बघा, एक रंगाचा ठिपका मी कागदावर टाकतोय. एक दोन ठिपके आपण टाकून पाहिले. त्यानंतर एका भागावर, या इकडल्या भागावर आपण बघा या पद्धतीने रंगाचा ठिपका टाकला. नंतर ज्या भागातून आपण कागदाला दुमडलेला आहे तो भाग मी या रंगाच्या ठिपक्यावर इथे दुमडतो आहे. पुन्हा दुमडल्यानंतर या कागदाला मी हलका स्पर्श करतो आहे. याला हलक्याने असं हलका दाब देतो आहे थोडासा. ओके, ठीक आहे. दाब दिल्यानंतर या कागदाला मी या ठिकाणी उलगडलेला आहे. आता उलगडल्यानंतर तुम्हाला काय दिसते तर ही जी रेषा होती ज्या घडीची, ही घडी उलगडल्यानंतर याचे दोन समान भाग झाले होते. उजव्या बाजूला एक आकृती तयार झालेली आहे, डाव्या बाजूला एक आकृती तयार झालेली आहे. आता या दोन्ही तयार झालेल्या आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर एक तर दोन्ही ह्या सारख्या दिसतात, आपल्याला अगदी सारख्या आहेत. आता याच्यात वेगवेगळे शेप्स तयार होऊ शकतात. आता या ठिकाणी तुम्हाला एखाद्या माणसाचा चेहरा तुम्हाला तयार झालेला दिसतो, एखादं फूल तयार झालेलं दिसेल. आपण वेगवेगळ्या प्रकारचे शेप करू शकतो. आता ही झाली सममिती. आता ही सममिती का झाली तर याला दोन कारणं आहे. एक तर या रेषेपासून या दोन्हीही आकृत्या ज्या आहेत ह्या समान अंतरावर आहे. इथून एवढं अंतर ज्या या आकृतीचं आहे तेवढंच या आकृतीचं आहे. दुसरी गोष्ट अशी की जर मी ही या घडीमधून या आकृतीवर हे दुमडलं तर आतमध्ये ज्या दोन आकृत्या ह्या एकमेकाशी तंतोतंत जोडलेल्या तुम्हाला दिसतात. कोणताही आकृतीत बदल झाला नाही, किंवा इथला रंग इथे लागला नाही, इथे लागला नाही, किंवा इथला रंग इथे लागला नाही, इथे लागला नाही. म्हणजेच काय झालं, ह्या दोन्ही आकृत्या बघा. आता मी असं बघूया आपण. पहा, जेवढं आपल्याला जवळजवळ आणतोय तेवढ्या ह्या एकमेकाशी तंतोतंत जोडलेल्या तुम्हाला दिसतात. पुन्हा मी याला काढतोय. बघा, या पद्धतीने पण आपण ही संकल्पना स्पष्ट करून पाहू शकतो. पहा, मी याला जोडतोय. या रेषेमधूनच पण मधल्या. पहा, जेवढं याला मी जवळ आणतोय तेवढी आकृती तुम्हाला तंतोतंत एकमेकांशी जोडलेली या ठिकाणी दिसेल. पुन्हा उलगडतोय. कुठे रंगाचा डाग पडला नाही पुन्हा, म्हणजेच हे एकमेकावर तंतोतंत दोन्ही आकृत्या जोडल्या. तर अशा आकृत्या ज्या एका रेषेपासून समान अंतरावर आहे आणि ज्या एकमेकांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना आपण भूमितीच्या भाषेमध्ये म्हणतो सममिती. त्याला काय म्हणतो आपण? सममिती. तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक सममिती आकार असतात. काही इंग्रजी अक्षर सममिती आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर काही भौमितिक आकार सममिती आहेत ना. असे भरपूर आकार, त्यांचा पण परिचय आपण करून घेणार आहोत. मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून सममिती म्हणजे काय हे समजलेलं असेल. ओके, तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद. पुढील आकृती पहा. या आकृतीमध्ये तुम्हाला इंग्रजीतले कॅपिटल ए हे अक्षर दिसते आणि बाजूला एक आकृती काढलेली दिसते. या दोन्ही आकृत्यांवर इंग्रजी ए या अक्षरावर उभी काळी रेषा काढलेली आहे आणि बाजूच्या आकृतीवर आडवी एक काळी रेषा काढलेली दिसते. आता ह्या दोन्ही रेषा म्हणजे या आकृतीचे सममिती अक्ष आहेत. कारण यामुळे काय झालं आहे, या दोन्ही आकृत्यांमध्ये या रेषेमुळे त्या आकृत्यांचे दोन समान भाग झाले आहे आणि ते दोन्ही भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात.
या प्रकारची जी सममिती असते त्याला आपण प्रतिबिंबित सममिती असे म्हणतो. आणखी काही आकृत्या आपण पाहूया. बघा, हे तुम्हाला आवडणारे सुंदर फुलपाखरू. यावर एक गुलाबी रंगाची रेषा तुम्हाला काढलेली दिसते. या आकृतीचा हा सममिती अक्ष आहे आणि याचे दोन्ही भाग यामुळे तंतोतंत जुळतात. पुढे दिलेल्या काही भौमितिक आकृत्या पहा. यामध्ये चौरस, आयत, त्रिकोण दिसतो आहे. मनात कल्पना करा की या आकृत्यांना आपण सममिती अक्ष काढू शकू का? एक सममिती अक्ष काढता येईल, 2 काढता येईल, की आणखी जास्त काढता येईल. पुढे दिलेला हा पंचकोन आहे, षटकोन आहे, त्रिकोण आहे. त्यानंतर इथे अष्टकोन तुम्हाला दिसतो. या आकृत्यांचे सममिती अक्ष तुमच्या वहीमध्ये काढून पहा. एका आकृतीला किती सममिती अक्ष काढतायत हे तुम्हीच ठरवा. या आकृत्यांमध्ये बघा, खाली इंग्रजी SHAPE असे अक्षर लिहिलेले आहेत. S या अक्षराला एकही सममिती अक्ष काढलेला नाही. H या अक्षराला 2 सममिती अक्ष काढलेले आहे. A या अक्षराला 1 सममिती अक्ष काढलेला आहे. P या अक्षराला सममिती अक्ष काढता येत नाही. E या अक्षराला सममिती अक्ष काढलेला आहे. मध्ये दिसणारा पिवळ्या रंगाचा षटकोन पहा. याला किती सममिती अक्ष काढले आहेत निरीक्षण करा आणि नोंदवा. या आकृत्या आपल्या वहीमध्ये काढा आणि प्रत्येक आकृतीचे सममिती अक्ष पेन्सिलने तुटक रेषांनी दाखवा. वरील 2 आकृत्यापैकी कोणती आकृती सममिती आहे सांगता येईल? नक्कीच डावीकडील आकृती ही सममिती आहे, उजवीकडील आकृती सममिती. कारण डावीकडील आकृतीमधील जो सममिती अक्ष काढलेला आहे त्यामुळे त्या आकृतीचे 2 समान भाग झालेले आहे आणि त्यामुळे झालेले दोन्ही भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात. उजवीकडील आकृतीमध्ये सममिती अक्ष काढण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्या ठिकाणी आपल्याला आकृतीचे समान भाग झालेले दिसत नाही आणि दोन्ही भाग एकमेकाशी तंतोतंत जुळत नाही, म्हणजेच उजवीकडील आकृती सममिती नाही. आपण आलेख कागदावर सुद्धा सममित आकृत्या काढू शकतो. त्याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी एक आलेख कागद आहे. या आलेख कागदावर तुम्हाला या ठिकाणी या 2 आकृत्या काढलेल्या दिसतात. या ठिकाणी मध्ये हा एक सममित अक्ष काढलेला आहे. ठीक आहे. आता निरीक्षण जर केलं तर ही आहे रेषा L आणि रेषा Lच्या उजवीकडे त्रिकोण PQR काढलेला आहे. रेषा Lच्या डावीकडे सुद्धा त्रिकोण PQR आपल्याला काढलेला या ठिकाणी दिसतो. आता Lला आपण सममित अक्ष म्हणतो. या रेषा L जी आहे हिला सममित अक्ष म्हणतो. आता या रेषा L पासून हा जर बिंदू आपण विचारात घेतला तर इथून समान अंतरावर उजवीकडे Q बिंदू आहे, इकडे समान अंतरावर डावीकडे सुद्धा Q बिंदू आहे. इथून जर विचार केला आपण तर इथून उजवीकडे समान अंतरावर P हा बिंदू आहे, इथून उजवीकडे समान अंतरावर P हा बिंदू आहे. या भागावरून आपण विचार केला तर इथून समान अंतरावर उजवीकडे R हा बिंदू आहे, हा उजवीकडे इकडे डावीकडे सुद्धा R हा बिंदू समान अंतरावर आहे. म्हणजेच या सममित अक्षामुळे ह्या ज्या 2 आकृत्या आपण या ठिकाणी तयार केलेल्या आहेत, एकतर ह्या सममित अक्षापासून समान अंतरावर हे दिसतात आपल्याला, आणि जर आपण इथून हा दुमडून घेतला आणि दुमडून पाहिला तर ही आकृती याच्याशी तंतोतंत जुळलेली आपल्याला दिसते. म्हणजे आलेख कागदावर आपण सममित आकृती काढू शकतो. दुसरी आकृती आपण स्पष्ट करून पाहूया. या ठिकाणी एक विशिष्ट असा आकार काढलेला आहे आणि याच्यामध्ये एक ही रेषा दिसते तुम्हाला, ही रेषा L ही सममित अक्ष आहे. याच्या उजवीकडे एक भाग तयार झालेला आहे. या भागाचं दोन्ही भागांचं तुम्ही निरीक्षण करा, म्हणजे इकडल्या डावीकडील भागाचं आणि इकडल्या उजवीकडील भागाचं. हे दोन्ही भाग या सममित अक्षापासून समान अंतरावर आहेत का? याला जर आपण इथून दुमडलं रेषा L मधून तर हा उजवीकडला भाग या आकाराशी तंतोतंत जुळतो का, तर हे तुम्हाला पाहायचं आहे. म्हणजेच काय, तर दोन्ही आकृत्यामध्ये निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येईल की रेषा L मुळे
दोन्ही आकृत्यांचे जे दोन भाग झालेले आहेत ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात, म्हणजे ह्या आकृत्या सममित आकृत्या आहेत या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तुमच्या पुस्तकामधील ही पण आकृती तुम्ही या आकृतीचे निरीक्षण करून पहा. त्यानंतर हा जो स्वाध्याय आहे, स्वाध्याय 21 सराव संच 21, यामध्ये काही आकृत्या दिसतात तुम्हाला. त्यांच्याजवळ रेषा काढलेली आहे प्रत्येक आकृत्याजवळ. आता या रेषेच्या वरचा जो भाग आहे ही एक आकृती काढली आहे. तुम्हाला खालच्या भागानं अशी आकृती काढायची आहे की जी याला सममित असेल, म्हणजे सारख्या अंतरावर या सममिती अक्षापासून आली पाहिजे. निरीक्षण करा आधी व्यवस्थित त्या भागाचा आणि मग खालचा भाग काढा. या ठिकाणी सममित अक्ष तुम्हाला दिसतो. डावीकडचा जसा भाग हा आकृत्यांचा आलेला आहे तसा उजवीकडचा भाग काढण्याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा. या ठिकाणी हा सममित अक्ष रेषा एलने दाखवलेला आहे. याच्या खालच्या भागामध्ये त्रिकोण काढला, असाच त्रिकोण तुम्ही वर काढा. फक्त काढताना एक लक्षात घ्यायचं की समान अंतरावर असायला हवा. नक्कीच तुम्हाला सममित आकृत्या ही संकल्पना या ठिकाणी समजलेली असेल. काही इंग्रजी अक्षरांचे निरीक्षण करा, या आकृत्यांचे निरीक्षण करा. धन्यवाद.